Student, today we are going to learn passive voice. ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये रूपांतर करणे. अतिशय सोपा हा व्याकरणाचा भाग आहे. यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये दिलेलं वाक्य आपल्या पॅसिव्ह व्हॉइसमध्ये घ्यायचं असतं. आता इथे एक फॉर्मिंग द पॅसिव्ह व्हॉइस पहा. इथे ॲक्टिव्हचं वाक्य आहे माईक बेक्स अ केक. आता माईक कोण इथे आहे? सब्जेक्ट म्हणजे कर्ता. बेक्स वर्ब आणि केक हे ऑब्जेक्ट आहे. मग आता पॅसिव्हमध्ये करताना तुम्ही जर पाहिलं असेल तर हा जो केक आहे त्या केकचा सब्जेक्ट होतो, म्हणजे ऑब्जेक्टचा होतो सब्जेक्ट, आणि जो सब्जेक्ट आहे त्याचा होतो ऑब्जेक्ट. जसं की आता अ केक इज बेक्ड बाय माईक, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जो ॲक्टिव्हमधला ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट झाला. बदल काय झाला इथे? जो बेक्स आहे त्याचा या ठिकाणी पास्ट पार्टिसिपल म्हणजे मूळ क्रियापदाचे तिसरे रूप आपल्याला लिहायचे. जसं की आता बघ इथे हा जो बेक्स आहे त्याचं बेक झालं. आता वाक्य आहे वर्तमान काळातलं, म्हणून टू बीचं क्रियापद लिहिलं इथं इज. हा बदल महत्त्वाचा आहे. आता पुढे आपण अशी खूपशी उदाहरणं पाहूया. तुम्ही सुद्धा समजून घ्या. परत एकदा पहा. माईक व्यक्ती आहे, त्यावेळी तुम्ही तुमचं नाव लिहू शकता. जसं की संजय बेक्स अ केक, मग केक इज बेक्ड बाय संजय. दुसरं सोनल बेक्स अ केक, अ केक इज बेक्ड बाय सोनल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नावातलं बदल करू शकता. आता इथे एक टेबल आहे, त्या टेबलचा थोडासा आपण अभ्यास करूया. जसं की आता टेन्स, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस. आता टेन्समध्ये सिम्पल प्रेझेंट साधं वर्तमान काळ, माईक बेक्स अ केक. आता इथं पॅसिव्ह काय झालं? अ केक इज बेक्ड बाय माईक. आता बघा रंगसंगती इथे लक्षात घ्या. इथे अ केक हा जो आहे ॲक्टिव्हमधला तो ऑब्जेक्ट, इथे झाला सब्जेक्ट. इज बेक्ड बाय माईक. आता प्रेझेंट कंटिन्यू म्हणजे चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ, माईक इज बेकिंग अ केक. आपल्याला पहिल्यांदा काळ कळला पाहिजे, म्हणजे इथे तुम्हाला काळाचा पण अभ्यास आहे बघा. अपूर्ण काळामध्ये मूळ क्रियापद आय एन जी प्रत्यय असतो आणि टू बीचं क्रियापद घेतलं जातं. टू बीची 3 क्रियापद एम इज आर, त्यापैकी इज घेतलं कारण सिंग्युलर आहे. माईक एक व्यक्ती आहे म्हणून सिंग्युलर आहे म्हणून इज घेतलेलं आहे. मग माईक इज बेकिंग अ केक. हा बघा हे वाक्य समजून घ्या. माईक इज बेकिंग अ केक हे वाक्य. आता याचं पॅसिव्हमध्ये काय झालं बघा. इथे पॅसिव्ह करताना अ केक इज बीइंग बेक्ड बाय माईक, इथे थोडंसं मिस्टेक झाली त्यांची. इथे बेक्ड पाहिजे, BAKED ING लिहिलं त्यांनी. अ केक इज बीइंग बेक्ड बाय माईक. मग आता इथे मूळ क्रियापद जे आहे पास्ट पार्टिसिपल त्याच्या अगोदर आपल्याला बीइंग लिहायचं, म्हणजे सर्व अपूर्ण काळामध्ये बीइंग लिहायचं. आता खाली प्रेझेंट परफेक्ट म्हणजे पूर्ण वर्तमान काळ बघा. माईक हॅज बेक अ केक. आता पूर्ण वर्तमान काळ करताना टू बीची क्रियापद काय असतात? हॅव आणि हॅज, आणि मूळ क्रियापदाचे 30 रूप असतं. म्हणून इथे बघा माईक हॅज बेक अ केक. बरोबर. आता इथं पॅसिव्ह काय झालं त्याचं? अ केक हॅज बीन बेक बाय माईक. म्हणजे काय झालं? इथे बीन प्रत्यय घेतला, टू बीचं क्रियापद घेतलं हॅज. म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं, जर प्रेझेंट टेन्स असेल, प्रेझेंट टेन्समध्ये तो कोणता परफेक्ट प्रेझेंट असेल तर या ठिकाणी आपल्याला बीन म्हणजे प्रत्येक पूर्ण काळामध्ये बीन प्रत्यय घ्यायचा मूळ क्रियापदाच्या अगोदर. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ, माईक हॅज बीन बेकिंग अ केक. आता जो तुम्हाला ग्रीनमध्ये दिसतं ना हॅज बीन बेकिंग, ही वर्ब फॉर्मेशन आहे. मग इकडे तुम्हाला रेडमध्ये दिसते बघा तिथं हॅज बीन बीइंग बेक्ड. म्हणजे इथं बीन पण घ्यायचे आणि बीइंग पण घ्यायचे, आणि टू बीचं क्रियापद हॅज घेतलेलं आहे आणि मूळ क्रियापदाचे जो बेक घेतले. मग आणि पलटी म्हणजे कर्ता क्रिया जो कर्म आहे तो कर्ता झाला आणि जे करता आहे तो कर्म झाला. जसं अ केक हॅज बीन बीइंग बेक्ड बाय माईक. आता पास्ट सिंपल म्हणजे साधा भूतकाळ, माईक बेक अ केक. आता इथं ईडी प्रत्यय आला म्हणजे साधा भूतकाळ झाला. मग इथं टू बीचं क्रियापद काय घ्यायचे? अ केक सिंग्युलर असल्यामुळे वॉज घेतलं. अ केक वॉज बेक्ड बाय माईक. पास्ट कंटिन्यू माईक वॉज बेकिंग अ केक. टू बीचं क्रियापद वॉज आलं, मूळ क्रियापदला ING प्रत्यय आला, सिंग्युलर असल्यामुळे वॉज घेतलं. जर प्लुरल असतं म्हणजे अनेक वचन असतं तर विअर आलं असतं. हा फरक महत्त्वाचा आहे. मग याच्यामध्ये तुमचा काळाचा पण अभ्यास होईल. मग माईक वॉज बेकिंग अ केक इकडं. आता जो तुम्हाला ग्रीनमधलं जे आहे ते आहे वर्ब फॉर्मेशन. म्हणजे आता तुम्हाला तिकडे रेड फॉर्मेशनमध्ये काय होतं बघा. अ केक वॉज बीइंग बेक्ड बाय माईक.
म्हणजे इथं टू बीचं क्रियापद काय घेतलंय, वॉज, आणि प्रत्येक काय घेतलाय बीइंग, आणि पास्ट पार्टिसिपल बेक्ड. हा फरक लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल अपूर्ण वर्तमान काळामध्ये सुद्धा इज बिंग आणि इथे सुद्धा वॉज बिंग आणि सेम. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं आपल्याला. मूळ क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं आहे आणि दिलेलं टू बीचं क्रियापद कंटिन्यू करायचं. आता बघा, पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळ. माईक हॅड बेक अ केक. आता हे हॅड आलं बरोबर, म्हणजे पूर्ण भूतकाळ आहे. आता इथं काय होणार मग, अ केक हॅड बीन बेक बाय माईक. अ केक हॅड बीन बेक बाय माईक. किती सोपं आहे. म्हणजे इथं काय केलं आपण, फक्त बीन प्रत्यय घेतला, बाकी आहे तेच. म्हणजे अपूर्ण असेल तर बिंग प्रत्यय घ्यायचा, पूर्ण असेल तर बीन प्रत्यय घ्यायचा. आता परफेक्ट कंटिन्यू म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ, पास्ट परफेक्ट कंटिन्यू. माईक हॅड बीन बेकिंग अ केक. माईक हॅड बीन बेकिंग अ केक. आता इथं मग अ केक हॅड बीन बीइंग बेक बाय माईक. म्हणजे जेव्हा चालू पूर्ण काळ असतो, इथे पण बघा वरती जे आहे ना, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूसमध्ये इथे जे आता तुम्ही पाहिलं असेल, इथे थोडंसं डिटेल्समध्ये मोठं करतो मी. अ केक हॅज बीन बीइंग. इथे पण काय आलं, हां, अ केक हॅड बीन बीइंग बेक बाय माईक. अशा पद्धतीने काळ असेल, म्हणजे चालू पूर्ण भूतकाळामध्ये. आता साधा भविष्यकाळ बघा. माईक विल बेक अ केक. साधा भविष्यकाळ बरं का, सिम्पल फ्युचर. माईक विल बेक अ केक. मग याच्यामध्ये काय झालं बदल बरं, हा जो केक आहे हा इकडे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय झाला, सब्जेक्ट. म्हणजे इथे काय तो कर्म आहे, इथे काय झाला करता. पहिल्यांदा घेतला आपण अ केक, नंतर विल, आणि प्रत्येक काय घेतला आपण बी. मग केक विल बी बेक बाय माईक. आता कंटिन्युअसमध्ये काय आलं, माईक विल बेकिंग अ केक. तुम्हाला माहिती आहे आता कंटिन्युअसमध्ये आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, कंटिन्युअसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर अ केक विल बी बीइंग, सॉरी, माईक विल बी बेकिंग अ केक आणि अ केक विल बी बीइंग बेक्ड बाय माईक. म्हणजे विल बी बीइंग घ्यायचं आहे, विल बी बीइंग लक्षात ठेवायचं. आता पुढे फ्युचर परफेक्ट म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. मग माईक विल हॅव बेक अ केक. माईक विल हॅव बेक अ केक. हॅव आलं की हा फ्युचर कसा झाला, परफेक्ट झाला, विल हॅव. मग इथं काय आलं, अ केक विल हॅव बीन. म्हणजे लक्षात ठेवायचं प्रत्येक पूर्ण काळामध्ये, म्हणजे वर्तमान काळ असेल, भूतकाळ असेल किंवा भविष्यकाळ असेल, प्रत्येक पूर्ण काळामध्ये बिन प्रत्यय घ्यायचा असतो. कशाच्या अगोदर, मूळ क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर. हे मात्र विसरायचं नाही. जसं अ केक विल हॅव बीन बेक्ड बाय माईक. आता पुढे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. माईक विल हॅव बीन बेकिंग अ केक. आता फ्युचर परफेक्टमध्ये माईक विल हॅव बीन बेकिंग अ केक. विल हॅव बीन लक्षात ठेवायचं बरं का. आता याचं काय झालं, अ केक विल हॅव बीन बीइंग बेक्ड बाय माईक. फरक काय आला. आता हा बेक काय आहे, बेक मूळ क्रियापदाचं तिसरं रूप आहे बरोबर ना. मग त्याच्या अगोदर काय आलं आपल्याला, बीन आणि बीइंग दोन्ही प्रत्यय, आणि टू बीचं क्रियापद विल हॅव. आता सिम्पल फ्युचरमध्ये, सॉरी फ्युचर सिम्पल याच्यामध्ये बी गोइंग टू असेल तर, म्हणजे माईक इज गोइंग टू बेक अ केक असं असेल तर काय होणार आहे, तर अ केक इज गोइंग टू बी बेक बाय माईक. आता फ्युचर कंटिन्युअसमध्ये इज गोइंगचे वाक्य आहे. ही इज गोइंगची वाक्य आपल्या शक्यतो परीक्षेमध्ये जास्त नसतात महत्त्वाची. चेंज व्हायसाठी शक्यतो आपल्या पुस्तकातील वाक्य असतात. फक्त आता महत्त्वाची शेवटची बघा, माईक शूड बेक अ केक. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस विथ मॉडल्स. माईक शूड बेक अ केक. मग इथं अ केक इज गोइंग टू हॅव बेक बाय माईक. अ केक इज गोइंग टू हॅव बेक बाय माईक. आणि नंतर माईक माईट हॅव बेक अ केक. अ केक माईट हॅव बीन बेक बाय माईक. तर तुम्हाला थोडंसं समजण्यास सोपं व्हावं म्हणून या पद्धतीने हे फॉर्मेशन आहे. हे जो काही तुम्हाला रचना दिसते ती समजून घ्या. ही रचना काय आहे, माईक बेक्स अ केक ॲक्टिव्ह व्हायची रचना आहे, आणि पॅसिव्ह व्हायची रचना आहे अ केक इज बेक बाय माईक. ही रचना समजून घ्या. जिथं ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये ऑब्जेक्ट आहे, पॅसिव्ह व्हाईसमध्ये सब्जेक्ट आहे. जिथे ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये सब्जेक्ट आहे, तिथे पॅसिव्ह व्हाईसमध्ये ऑब्जेक्ट आहे, आणि व्हर्बमधला फरक. ओके मुलांनो, तर अशा पद्धतीने याचा थोडासा सरावासाठी काही वाक्य मी तुम्हाला देतो. आता पुढच्या याच्यामध्ये आपण तो सराव पाहूया. ओके, आता आपण काही उदाहरणं पाहूया. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. लुक ॲट दीज एक्झाम्पल्स ऑफ चेंजिंग वर्ब्स इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स इन टू पॅसिव्ह व्हॉइस. आता पहिलं उदाहरण आहे, ही राईट्स पोएम्स. ॲक्टिव्ह व्हॉइसचं उदाहरण आहे.
आता त्याचं पॅसिव्ह वॉइस काय झालं पहा, पोयम्स आर रिटन बाय हिम, म्हणजे बाय प्रत्यय महत्त्वाचा आहे या ठिकाणी. पोयम्स आर रिटन बाय हिम पॅसिव्ह वॉइस झालं. दुसरं वाक्य होतं माय पॅरेंट्स लव मी, ॲक्टिव्ह वॉइस. हा मी जो आहे तो आहे आपला ऑब्जेक्ट, त्याचा सब्जेक्ट काय झाला आय. मग आय आल्यानंतर वर्तमान काळात पण टू बीचं क्रियापद एम, मूळ क्रियापद ते स्वरूप लव आणि प्रत्ययाला बाय. मग आय एम लव्ड बाय माय पॅरेंट्स हे झालं पॅसिव्ह वॉइस. मग डू यू नीड मनी, ॲक्टिव्ह वॉइस आहे. आता प्रश्न आहे मग याचं पॅसिव्ह वॉइस का झालं, इज मनी नीडेड बाय यू. अशा पद्धतीने हे आपलं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह झालं. आता यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सची ही काही उदाहरणं आपण पाहूया. या ही एक्सपेक्ट गुड न्यूज. मग यामध्ये ॲक्टिव्हचं तुम्हाला पॅसिव्ह करायचं आहे. अ गार्डनर वॉटर्स दिस प्लांट्स, एव्हरी वन रिस्पेक्ट्स अँड ऑनेस्ट पर्सन, आय नो हिज ॲड्रेस. तर अशी ही 6-7 वाक्य तुम्हाला ॲक्टिव्हची पॅसिव्ह करायला या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे. तर आपण सिम्पल पास्ट टेन्स पाहूया. अ व्हेरी ओल्ड फ्रेंड हेल्प मी, ईडी प्रत्यय पहा. जी ठळक आहेत ती टू बीची क्रियापद आहेत, सॉरी मूळ क्रियापद आहे. हा ॲक्टिव्ह आहे, त्याचं पॅसिव्ह काय झालं, मीचा आय होतो हे आपल्याला कल्पना दिली. मग आय वॉज, साध्या वर्तमान काळात सध्या आय एम, आता साधा भूतकाळ म्हणून आय वॉज हेल्प बाय व्हेरी ओल्ड फ्रेंड, म्हणजे इथं बाय प्रत्यय महत्त्वाचं आहे. डीड द मेड ब्रेक द जग, ॲक्टिव्ह वॉइस. आता इथे वॉज, कारण टू बीचं क्रियापद डीड आले म्हणजे भूतकाळ आहे. वॉज द जग ब्रोकन बाय द मेड. वेअर डीड यू फाइंड दिस ब्युटिफुल शेल, ॲक्टिव्ह वॉइस आहे. आता प्रश्न आहे ना, मग प्रश्नाचं चेंज व्हायचं कसं, वेअर आहे तसाच डीडचं होतं वॉज. मग इथे धिस ब्युटिफुल शेल हे तुमचं जे ऑब्जेक्ट ते पुढं आलं आणि फाउंड हे टू बीचं क्रियापद झालं ते स्वरूपाला फाउंडेड बाय यू. म्हणजे वेअर डीड यू फाइंड दिस ब्युटिफुल शेल, ॲक्टिव्ह वॉइस आहे, त्याचं वेअर वॉज द ब्युटिफुल शेल फाउंड बाय यू. आता ॲक्टिव्ह वॉइस सेकंड फॉर्ममध्ये वर्ब हेल्प आहे. आता या सिम्पल पास्टसाठी आपल्याला काही उदाहरणं आहेत पाहिजे. एक्झरसाइज 4मध्ये बघा, चेंज द सेंटेन्स फ्रॉम ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह वॉइस. हीज टीचर लाईक हिज एसे, ही स्कोर्ड 70 रन्स, शी डीड नॉट ॲक्सेप्ट द जॉब. आता ह्या उदाहरणाचा सराव केला की तुमच्या लक्षात येईल ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइस आपण करू शकतो म्हणून. आता तसं सिम्पल फ्युचर टेन्स, आय विल बाय द तिकीट्स इन ॲडव्हान्स, ॲक्टिव्ह वॉइस आहे. द तिकीट्स विल बी बॉट इन ॲडव्हान्स, पॅसिव्ह वॉइस. म्हणजे इथं विल त्याचं पॅसिव्हमध्ये जाणार विल बी, कारण आय विल बाय द तिकीट्स इन ॲडव्हान्स, द तिकीट्स विल बी बायचं तिसरं रूपाला बॉट इन ॲडव्हान्स. विल यू हेल्प मी, ॲक्टिव्ह वॉइस. मग इथे पॅसिव्ह होणार आहे शॅल विल, शॅल किंवा विल, शॅल आय बी हेल्प बाय यू. मीचं पॅसिव्हमध्ये आय होणार. म्हणजे अशा पद्धतीने शॅल किंवा विल आय बी हेल्प बाय यू. तर याची पण आपण या ठिकाणी काही उदाहरणं पाहूया. जसं इथं एक्झरसाइज नंबर 6मध्ये, वी शॅल ग्रो ॲपल्स इन धिस ऑर्चर्ड, द फार्मर्स विल प्लो द फील्ड्स. चित्र दिसते बघा तुम्हाला. आय शॅल सेट अप अ न्यू फॅक्टरी ॲट परवानू, द आर्मी विल सेलिब्रेट द विक्ट्री, द टीचर विल नॉट एक्सप्लेन दिस क्वेश्चन, आणि हू विल डू इट. ही थोडीशी उदाहरणं तुमच्यासाठी होती. तर याचा तुम्ही सराव करायचा आहे छानपैकी आणि ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइस समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके.